आपण इयत्ता 10वीचा दुसरा धडा जो चालू केलेला आहे मूलद्रव्याचे वर्गीकरण, या वर्गीकरणामध्ये आतापर्यंत आपण मूलद्रव्याचे अणुअंक काय आहेत, अणुवस्तुमानांक काय आहे, याबरोबरच डेबोरायडरची त्रिके आणि डेबोरायडरच्या त्रिकापर्यंत आपण पोहोचलेले आहोत. आता आपल्याला त्याच्या पुढचा थोडासा भाग पाहायचा आहे, तो आहे न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. पण तत्पूर्वी आपण जर डेबोरायडरच्या त्रिकांचा विचार केला तर त्या त्रिकांच्या नियमामध्ये आपल्याला असं लक्षात येते की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता तीन मूलद्रव्याचे जे गट पडले त्याला आपण मूलद्रव्यांचे त्रिके अशा पद्धतीने म्हटलं होतं किंवा ज्याला आपण डेबोरायडरचे त्रिके असं म्हटलं होतं. आणि त्याच्या काळामध्ये अस्तित्वात असलेले जेवढे काही मूलद्रव्य होते त्या मूलद्रव्याचे त्याने तीनचे गट पाडले चढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे आणि त्यानुसार त्याला त्रिका असं संबोधलं. जेव्हा विज्ञानाचा शोध लागत गेला आणि नवीन मूलद्रव्य भेटत गेले त्याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा विचार करतोय तर त्यावेळेस आपल्याला पुढचा एक सायंटिस्ट येतोय, तो आहे जॉन न्यूलँड. याने अष्टकांच्या नियमाचा शोध लावला. पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. अष्टक म्हणजे काय? आपल्या भारतीय संगीतामध्ये जे सा रे ग म प ध नि सा हे सप्तसूर आहेत, म्हणजे आठवा सूर हा परत सा येतो. त्या पद्धतीनं या न्यूलँडने काय केलं, मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. आणि चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की प्रत्येक पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे सारखे आहेत. आता ते कसे ते आपण थोडंसं इकडे पाहूया. आता इथं तुम्हाला दिसतील की हे सा रे ग म प ध नि आणि परत सा हे अष्टकातले संगीतातले 7 सूर आहेत, जे आपण परत 8व्यावर आलो 6वर आलो की परत येणार. तशाच पद्धतीनं जेव्हा मूलद्रव्याची त्यानं मांडणी केली त्यावेळेस एक लक्षात घ्या, सगळ्यात कमी अणुवस्तुमान असलेला मूलद्रव्य कुठला असणार आहे? ऑफकोर्स हायड्रोजन पासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि जेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की जसं मी चढत्या क्रमाने मांडतोय हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि परत फ्लोरीन या दोघांचे गुणधर्म सारखे यायला चालू झाले. आणि त्याच पद्धतीनं मांडणी करत असताना त्याला लक्षात आलं की मॅग्नेशियम आणि बेरिलियम या दोघांचे गुणधर्म सारखे येत आहेत. तशाच पद्धतीनं सिलिकॉन आणि कार्बन यांचे गुणधर्म सारखे येत आहेत. आणि अशा पद्धतीनं अष्टकांचा शोध लागला. आणि न्यूलँडच्या अष्टकामध्ये फार आवडले डेफिनेशन मध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म जर सारखे येतात तर त्यावेळेस त्याला आपण अष्टक असं म्हणतो. आता या अष्टकाकडे जर आपण एकदा पाहिलं त्याच्या काळात अस्तित्वात असलेले जे 56 मूलद्रव्य होते ते 56 मूलद्रव्य इथं मांडलेले आहेत. त्याचा जर विचार केला आपण तर असं लक्षात येते की या अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केली. म्हणजे एक प्रकारे मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा पाया हा न्यूलँडने घातलेला आहे. आता या न्यूलँडच्या अष्टकाच्या बाबतीत नियमाच्या बाबतीत झाल्याच्या नंतर याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला दिसतात, त्या त्रुटीबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात अगोदर लक्षात येतं पहिल्या 6 मध्ये जेव्हा आपण जातोय तर त्यावेळेस इथं लक्षात येते की कोबाल्ट आणि निकेल हे दोन्ही एकत्र आहेत. त्याचबरोबर आणखी जर आपण याच्याकडे व्यवस्थितपणे पाहिलं तर असं लक्षात येतंय की फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन म्हणजे हे हॅलाइड आहे आणि यांच्या सोबत त्याला हायड्रोजन ठेवलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याचा जर आपण अणुअंक किंवा आपण त्याच्या अणूचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की या प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हायड्रोजनकडे शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळे त्याचे गुणधर्म सारखे आहेत. पण कोबाल्ट आणि निकेल यांची एकत्र जागा ठेवणं हे चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलं आणि त्यामुळे या अष्टकाच्या नियमामध्ये ज्या सगळ्यात मोठ्या त्रुटी आहेत त्या त्रुटीपैकी पहिली त्रुटी जर कुठली असेल तर ती आहे कोबाल्ट व निकेलला चुकीच्या ठिकाणी स्थान देण्यात आलं. त्याचबरोबर आणखी जर आपण या पूर्ण याच्याकडे पाहिलं तर इथं असं लक्षात येते की काही गोष्टी या रिपीट होत गेलेल्या आहेत आणि ज्याचे गुणधर्म वेगळे आहेत पण तरी त्यांना समान जागा देण्यात आलेली आहे. अशा जर गुणधर्माच्या बाबतीत पाहिलं तर तरी आपल्याला पहिल्या रो मध्ये यावं लागतंय. त्याच्यामध्ये हे जे फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन हे आहेत यांच्यासोबत हायड्रोजनला जे स्थान दिलं गेलं हे सुद्धा चुकीच्या पद्धतीने आहे. त्यामुळे न्यूलँडच्या अष्टकाच्या त्रुटीच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, कोबाल्ट व निकेल यांना हॅलाइड बरोबर स्थान दिले गेलं आणि या दोघांना एकत्र स्थान दिले गेले. खरं म्हणजे या दोघांना वेगवेगळं स्थान देणं अपेक्षित होतं. कोबाल्ट आणि निकेलला वेगळं स्थान अपेक्षित होतं पण ते तसं नाही झालं. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची त्रुटी कुठली आहे तर क्लोरीन, ब्रोमीन आणि फ्लोरीन यांच्या सोबत त्याला हायड्रोजनला स्थान दिलं हे सुद्धा एक प्रकारे चुकीचं होतं. तर आपण इथे न्यूलँडच्या अष्टकाचा नियम पाहिलेला आहे, बाकीचा भाग आपण नंतर